सलाम इंडिया, आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज। कोण आहे मॅनेजर? 4 महिने चक्र मारायला लागलो। काय झालं तुम्हाला? माझी फाईल होती 2 लाखाची, ते भेटली नाही, देतो म्हणले, उद्या देतो, परवा दिवशी देतो। कोणाची फाईल? नाही, फोन लावून देतो म्हणजे आधी नाही फोन। सर ह्यांचं नाव काय सर? मला फोन ह्यांचा काय? मला फोन कशाला मागविली? हा, कशाला मागविली? आता 4 महिन्यानंतर आणि यांना फोन पण लावला, त्यांचा मोबाईल त्या दिवशी लागला नाही। 4 दिवशी तुम्हाला साहेब तुम्हाला फोन लावला का? नाही, तुम्हाला चक्र मारून नाही। पण काय झालं आता यांचं? फाईल व्हायला ती मला फाईल का होत नाही? कॅन्सल करायची, त्याला फाईल वापस द्या मध्ये सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे फाईल थोडी उशीर झाला। आता 4 महिने झाले साहेब ते चक्र मारताय माणूस, त्यांचं वय बघा, ती खाली पायऱ्या चढून वर येत आहे। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, ती माणूस खाली चढून खाली वर करायला का 4 महिने झाले, तरी तुम्ही त्याला अजून फाईल देत नाही। मागून घेतली, मागून घेतली, तुम्हाला कळलंय का? त्याची फाईल अर्जंट मागून घेतली। हा, मग काय प्रॉब्लेम काय आता त्यांचा? कॅन्सल घ्या, नको म्हणले लोन। मग तुम्ही वापस द्यायला 4 महिने लावता साहेब? 4 महिने झाले। आता बघा ना तुम्ही, ह्याच्या डेट बघा ना, कधीचे डेट दाखवा मला, कधीची टाकलेली फाईल आहे ह्याच्यावर, दाखवा ना, दाखवा तुम्ही काय आहे ह्यांचा प्रॉब्लेम काय मामा, दाखवा। होत नाही, तुम्ही तवाच परत पाठवून द्यायचा, आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही म्हणते ह्यांना फाईल करायचे नाही। इकडे जा, तिकडे जा, काय मॅटर काय आहे मला सांगा ना। ह्याने कॅन्सल केला, ती म्हणते आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहे। कॅन्सल करावा म्हणले माझी फाईल। मग आता तुम्ही फाईल मागून घेतली, ती मंजूर झाली, त्यांच्याकडून चेक घेतलेत साहेब, त्यांच्याकडून 4 चेक घेतलेले आहेत साहेब। किती? 1000 रुपये बॉन्डचे 1000 रुपये, ही बॉन्ड सहित ती चेक दिले तुमच्याकडे। जर फाईल जेव्हा मंजूर नाही झाली तर मग चेक कशाला घेतले साहेब तुम्ही? कसं काय घेतले? चेक मंजूरच नाही झाले ना, मग पुढची जर करायचं तर मग फाईल कॅन्सल। आधार कार्ड दिसलं नाही का तेव्हा तुम्हाला? आधार कार्ड ती म्हणजे आधार कार्ड क्लिअर नाही, बरोबर नाही? हा, आता हे तिसरा प्रॉब्लेम सांगायला लागले साहेब। तुम्ही म्हणते ही ह्यांना फाईल कॅन्सल करायची, बघा यांचे 4 लोन झालेले आहेत तिथं, यांचे 4 लोन झालेले आहेत तिथं। हा, आता ही म्हणतात की त्यांचं वय झालंय, ती म्हणतात आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही म्हणते त्यांना फाईल करायचे नाही। एक विषय सांगा ना, एक विषय सांगा ना, तुम्ही एक जणच बोला, तुम्ही एक विषय सांगा ना, ह्यांचा ही प्रॉब्लेम आहे म्हणून फाईल कॅन्सल केली। फाईल कॅन्सल झाली का त्यांनी कॅन्सल केली? मग ती म्हणते आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहे, पहिलं आधार कार्ड बघितलं नाही का? आता 4 लोन झालेत साहेब त्यांचे क्लिअर, तुम्ही माझा ऐका, 4 लोन त्यांचे क्लिअर झालेत, मग तेव्हा आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम नव्हता का? त्यांचं वय होतं तेव्हा। अरे ती प्रॉब्लेम म्हणते साहेब, ती काय प्रॉब्लेम होता आधार कार्ड मध्ये? त्यांनी 2 पॅन कार्ड ऑलरेडी काढलेले। हा, नाही तो आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम म्हणला ना, आधार कार्ड मधला सांगतो। नाही बोला, हा बोला, तुम्ही बोला, हा बोल। त्यांच्या पॅन कार्ड मध्ये 2 प्रॉब्लेम आहेत। हा, सांगितलं पण होतं आम्ही, हा, ते काय विचारा तरी काय प्रॉब्लेम आहे? 4 लोन जेव्हा पास केले तेव्हा कळाला नाही? अरे बाबा, मी काय म्हणतो, 4 लोन त्यांनी पास केले का नाही, भरले का नाही 4 लोन, तेव्हा प्रॉब्लेम नव्हता का काही? आता शेवटच्या टायमालाच प्रॉब्लेम आलाय का? त्यांना आम्ही फोन पण केला होता। मग फाईल त्यांनी परत मागितली, तुम्ही 4 महिने लावता का फाईल परत द्यायला? फोन आलाच नाही मला। नाही, तू एक विषयावर बोल ना बाबा। आधार कार्ड प्रॉब्लेम होता, आता म्हणतोय पॅन कार्डचा प्रॉब्लेम आहे। अरे 4 लोन पास केले त्यांनी, 4 लोन भरले, तुम्ही काय चालू आहे तुमचं ही खेळ? किती केलेत असं अजून एवढे फाईल किती झालेत असे? अरे लोक पैसे खर्च करून तुमच्याकडे कागद जमा करतात ना, पोटाला मारून तुमच्याकडे बॉन्ड आणतात, नोटरी करून आणतात, फुकट येत नाही साहेब ती। काय सहकार्य केलं? 4 महिने झाले साहेब, 4 ती तुमचा जुना कस्टमर होता। तिकडे बघा, तिकडे बघा, फोन लावतो म्हणलं तुम्ही, तुम्हाला फोन लावला मी, माझ्या तुम्हाला एसटीच्या कुरिअरने मागून घेतले अर्जंट। आता 20 दिवस
मला सांगा, ही 4 लोन पास केलेत, 4 लोन त्यांनी कंटिन्यू भरलेत, शेवटच्या टायमाला तुम्ही कसं काय यांचा प्रॉब्लेम येतोय, आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम येतोय, पॅन कार्ड मध्ये प्रॉब्लेम येतोय. अहो लोन कसलंही असू द्या, त्यांचं बसलं, तुम्हाला कागदपत्र ओके दिसले म्हणूनच फोन केला ना तुम्ही, म्हणूनच लोन पास करून दिलं त्यांनी, भरले बी लोन तुमचा. त्यांच्याकडे काय पैसे असले तर सांगा. तुमचं नाव काय साहेब? अंकुश आगळे. सर तुमचं? जोकर. तुमचं नाव साहेब? गायकवाड. ही तिघं मिळून इथं इंडोशन बँक मध्ये असं त्रास द्यायला लागलेत गोरगरीबाला. मैं 4 महीने से चक्रा मारा मैंने, इंडोसन बैंक फाइनेंस ऑफिस, और अभी तक उन्होंने चक्रा मारने लगा है, कम से कम 15 चक्रा मारते गया. बाद में बोले हाँ हम मोबाइल फ़ोन करके बुला के देंगे, अभी तक दिए नहीं. बाद में जाते के साथ निकाल के दिए झटपट फाइल. ये फाइल है. तो उन्होंने 4 महीने क्यों नहीं दिए तुम्हारा? क्या बात है कि उनका क्या घोलमाल है, कितने अंदर कुछ लपड़ा कुछ है क्या? तुम्हारा कुछ फॉल्ट है क्या अंदर? हमारा फॉल्ट है नहीं कुछ, हमारी उम्र खत्म हो गई, खलास. उम्र खत्म हो गई तो तुम लोन कैसे ले रहे थे? 60 के अंदर ले रहे थे हम. हाँ, फिर आप बाद में 60 के ऊपर हो गई. बाद में 60 हो गई है. 4 महीने तुमने चक्रा मारे, अब तुम्हारे को कागज मिले क्या? कागज मिल गए. 4 महीने में तुम्हारी परेशानी क्या? 4 चक जाना आना धंधा बंद करा मैंने. 2-2 हज़ार रुपये रोज कमाई है मेरी वहाँ. कितनी सीढ़ियाँ ऊपर चढ़े? कम से कम 60 सीढ़ियाँ है. कितना नुकसान हुआ होगा अंदाजा तुम्हारा? अंदाज हुआ 10-12 हज़ार 20 हज़ार बोलो, एक गरीबी के हिसाब से. तो तुम वहाँ को लेना चाहते हो पैसे? नहीं, क्या करने का अपने पैसे, अपना ये मिला बस. तुम्हारा धन्यवाद. चेक दिया था मैंने उनको, ये कोरा चेक दीजिए, फोटो दिए, 1000 रुपये दिए. मेन क्राइम न्यूज़ का धन्यवाद. इनका नाम क्या है? जावेद भाई काजी. इंडियन क्राइम न्यूज, भ्रष्टाचार विरोध.